पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 7 मे रोजी हद्दीत घुसून 9 दहशतवादी तळांवरती हल्ला केला. ते पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकले. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून भारत पाकिस्तान यांच्यातील कारवाया थांबल्याचं सांगितलं. ट्रम्प यांनी ट्विट करून दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे आपणच त्यात मध्यस्थी केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. आणि यानंतर आता ट्रम्प यांनी कतारमधील उद्योजकांच्या भेटीत भारतात ॲपलची फॅक्टरी न उभारण्याचा सल्ला ॲपलचे सीईओ टॅम कुक यांना दिलाय. दरम्यान ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे ॲपलच्या भारतातील उत्पादन योजना अडचणीत येऊ शकतात. विशेष म्हणजे पुढील वर्ष अखेरीस भारतातूनच अमेरिकेसाठी आयफोन आयात करण्याची तयारी आहे. सध्या ॲपलची एकही आयफोन उत्पादन फॅक्टरी अमेरिका देशात नाही. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे आता आयफोन फॅक्टरी खरंच अमेरिकेत उत्पादन सुरू करणार का हे पाहावं लागेल. Now you got to build us. We're not interested in you building in India. India can take care of themselves. They're doing very well. We want you to build here, and they're going to be upping their production in the United States. So Apple's already in for 500 billion, but they're going to be upping their production. So it'll be great. So I really think we've gone from a laughing stock 6 months ago to the hottest country anywhere in the world. And that's not just in business, that's in everything else, and it's psychologically hot too. आता ब्रेकनंतर पुन्हा एकदा एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की पाकिस्तान सोबत फक्त दहशतवादाबाबत चर्चा होईल असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलंय. पीओके बाबत पाकशी चर्चा करायला तयार आहोत असं देखील जयशंकर यांनी स्पष्ट केलंय. पीओके संदर्भात पाकशी द्विपक्षीय चर्चा करणार असं देखील एस जयशंकर यांनी स्पष्ट केलेलं. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. एका पाठोपाठ एक ठाम अशा भूमिका आता भारत पाकिस्तान समोर मांडताना दिसतंय. पाक सोबत फक्त दहशतवादाबाबत चर्चा केली जाईल. एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं. पीओके बाबत पाकशी चर्चा करायला तयार असल्याचे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पीओके संदर्भात पाकशी द्विपक्षीय चर्चा करणार असं देखील त्यांनी म्हटलंय. The Prime Minister made it very clear that the only talks with Pakistan will be on terror. That Pakistan has a list of terrorists who need to be handed over. They have to shut down the terrorist infrastructure. They know what to do. We are prepared to discuss with them what is to be done on terrorism. Kashmir issue has been brought up. Again, the only thing which remains to be discussed on Kashmir is the vacation of illegally occupied Indian territory in Pakistan occupied Kashmir. We are open to discussing that with Pakistan. Pakistan is concerned. Our relations, our dealings with them will be bilateral and strictly bilateral. That is a national consensus for many years, and there is absolutely no change in that consensus that dealings with Pakistan will be bilateral. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 7 मे रोजी हद्दीत घुसून 9 दहशतवादी तळांवरती हल्ला केला. ते पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकले. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून भारत पाकिस्तान यांच्यातील कारवाया थांबल्याचं सांगितलं. ट्रम्प यांनी ट्विट करून दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे आपणच त्यात मध्यस्थी केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. आणि यानंतर आता ट्रम्प यांनी कतारमधील उद्योजकांच्या भेटीत भारतात ॲपलची फॅक्टरी न उभारण्याचा सल्ला ॲपलचे सीईओ टॅम कुक यांना दिलाय. दरम्यान ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे ॲपलच्या भारतातील उत्पादन योजना अडचणीत येऊ शकतात. विशेष म्हणजे पुढील वर्ष अखेरीस भारतातूनच अमेरिकेसाठी आयफोन आयात करण्याची तयारी आहे. सध्या ॲपलची एकही आयफोन उत्पादन फॅक्टरी अमेरिका देशात नाही. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे आता आयफोन फॅक्टरी खरंच अमेरिकेत उत्पादन सुरू करणार का हे पाहावं लागेल. Now you got to build us. We're not interested in you building in India. India can take care of themselves. They're doing very well. We want you to build here, and they're going to be upping their production in the United States. So Apple's already in for 500 billion, but they're going to be upping their production. So it'll be great. So I really think
We've gone from a laughing stock 6 months ago to the hottest country anywhere in the world. And that's not just in business, that's in everything else, and it's psychologically hot too. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री कुंवर विजय शाह यांच्या विरोधात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने FIR नोंदवण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने शाह यांच्या विधानाची स्वतःहून दखल घेत हे निर्देश दिले आणि त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात शाह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील शाह यांना चांगलं सुनावलं. दरम्यान कुंवर विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशींबद्दल काय वक्तव्य केलं होतं ते पाहूया. उन्होंने कपड़े उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी एसी की तेजी करने हमारे जहाज से उनके घर ले गए. अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे, इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें छोड़ेगी. पाकड्यांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर उघड झालेला आहे. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. विशेष करून पाकिस्तानच्या लष्करी तळाचं आणि एअरफील्डचं सर्वाधिक नुकसान भारताने केलेल्या हल्ल्यात झालं आणि या संदर्भात अमेरिकन न्यूयॉर्क टाइम्सनं सॅटेलाइट फोटोंचा दाखलाही दिलाय. दरम्यान पाकने भारतावर हल्ला केल्यानंतर भारताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलेला होता. मात्र आता या फोटोंवरून पाकड्यांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आला. बाबू, ब्रिटिश लेखक डेव्हिड वेन्स यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचं मोठं कौतुक केलंय. भारताचं पाकड्यांविरोधातील ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी ठरल्याचं ते म्हणाले आणि यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानला एक मागास देश असल्याची उपमाही दिली. तसंच पाक एक दहशतवादी राष्ट्र असल्याची टीकाही त्यांनी केली आणि त्यामुळे भारताने पाक विरोधात केलेल्या एअर स्ट्राईकचं कौतुक जे ते डेव्हिड वेन्स यांनी केलं. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. एकूणच जर लक्षात घेतलं तर तणाव कायम आहे. दरम्यान अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकची पोलखोल केली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानला राजनैतिक आणि लष्करी आघाड्यांवर दारुण पराभव स्वीकारावा लागला आणि या ऑपरेशनमुळे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांमधील संबंध संपूर्ण जगासमोर आले. तसंच या युद्धात पाकिस्तानने अखेर शस्त्रबंदीसाठी अक्षरशः विनंती केली होती असं देखील रुबिन म्हणाले. युद्धबंदीसाठी पाक याचना करत होतं असंही मायकेल यांनी म्हटलं आणि यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानवर घणाघाती टीका केली. Pakistan went running to try to achieve a ceasefire, like a scared dog with its tail between its legs. And the fact of the matter is, there is absolutely no spin that the Pakistani military can put on what occurred to shield themselves from the full reality of the fact that they not only lost, but they lost very, very badly. The question now, however, is what Pakistan will do next. Clearly, there is a problem within the Pakistani military. तर भारतानं 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ हवाई हल्ले करत भारतानं उद्ध्वस्त केले आणि या ऑपरेशनचं वैशिष्ट्य म्हणजे भारतानं पाकिस्तानच्या चीनी बनावटीच्या हवाई संरक्षण यंत्रणेला अवघ्या 23 मिनिटात जाम करून टाकलं. यानंतर हवाई दलानं बापू अचूक लक्ष्यभेद करून ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केलं. ऑपरेशन सिंदूरनं पाकचं चीनी आणि तुर्की बनावटीचं तंत्रज्ञान कसं फेल आहे हे दाखवून दिलं आणि यामध्ये चीनी बनावटीचं PL-15 क्षेपणास्त्र, तुर्की बनावटीचं इहाव लांब पल्ल्याचं रॉकेट, त्याचबरोबर क्वाड कॉप्टर आणि व्यावसायिक ड्रोन यांचा समावेश होता. पाकिस्तानने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करूनही भारताचा हल्ला रोखू शकलेला नाही. भारतानं आपण तंत्रज्ञानामध्ये कसे सर्वश्रेष्ठ आहोत हे जगाला दाखवून दिलंय. भारतानं पाकची चीनी रडार यंत्रणा कशी केली जाम, जाणून घेऊया. यामध्ये
पाकची एअर डिफेन्स सिस्टीम 23 मिनिटात ठप्प करण्यात आली. पाककडून चीन आणि तुर्की रडार यंत्रणांचा वापर करण्यात येत होता. चीन तुर्कीचं तंत्रज्ञान भारतीय तंत्रज्ञानापुढे फेल केलंय आणि भारतीय सैन्यानं पाकची रडार यंत्रणा पूर्णतः ठप्प केली. पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली. चीनी HQ-9 डिफेन्स सिस्टीमवर भारताची S-400 डिफेन्स सिस्टीम भारी पडली, ज्याला आपण सुदर्शन चक्र या नावाने देखील ओळखतो. चीनी बनावटीचं PL-15 क्षेपणास्त्र, तुर्की बनावटीचं इहाव लांब पल्ल्याचं रॉकेट, क्वाडकॉप्टर, व्यावसायिक ड्रोन सगळं काही अक्षरशः फेल झालं. दरम्यान पाकिस्तानचे कुठले एअरबेस भारतानं उद्ध्वस्त केले जाणून घेऊयात. पाकिस्तानच्या एअरबेसचं नुकसान करण्यात आलेलं आहे. यामध्ये नूर खान, मुरीद, सरगोदा, यामध्ये नूर खान आहे, मुरीद आहे, त्याचबरोबर आपण जर बघितलं मुरीद एअरबेस नंतर सरगोदा एअरबेस, सियालकोट एअरबेस आणि या एअरबेस नंतर जर आपण पाहिलं प्रत्येक म्हणजे महत्त्वाचे जे एअरबेस होते ते आपण टार्गेट केलं. सियालकोट एअरबेस, त्यानंतर जर आपण पाहिलं तर इतरही असे एअरबेस आहेत ज्यांना आपण टार्गेट केलं, अक्षरशः धावपट्टी उद्ध्वस्त करून टाकली. पसरूर हे एक एअरबेस आहे, ते देखील आपण उद्ध्वस्त केलं. रफिकी हे एक एअरबेस आहे ज्या ठिकाणाहून पाकिस्तानच्या महत्त्वाच्या कारवायांमध्ये त्यांचे लष्करी विमानं जे ते उड्डाण घेतात. त्याचबरोबर चुनियान एअरबेस जे आहे ते देखील त्याची धावपट्टी देखील त्याचं मोठं नुकसान जे ते बॉम्बमुळं, मिसाईल डागल्यामुळे झालेलं आहे. शिवाय रहीम यार खान एअरबेस हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, तिसऱ्या दिवसाची कारवाई ज्याला आपण जोरदार उत्तर पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला देऊ केलेलं होतं. शिवाय त्यानंतर जर आपण बघितलं तर जोकाबाबाद एअरबेस म्हणजे त्यांनी आपले नागरी वस्त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, धार्मिक स्थळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण युद्धांचे नियम सांगतात कधीही अशा प्रकारे हल्ले केले जाऊ नये. आपण त्यांच्या दहशतवादी तळांना, लष्करी तळांना लक्ष केलं. जोकाबाबाद एअरबेस नंतर सुकूर एअरबेस आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढलं एअरबेस जे होतं ते भोलारी एअरबेस, ज्याचं आपण मिसाईल टाकून जोरदार नुकसान केलं. त्यांच्या हल्ल्यांना आपण प्रत्युत्तर देऊ केलेलं आहे. पुढे जर आपण पाहिलं तर भारताला भागवास्त्र हे नवीन स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली मिळालेली आहे आणि या ओडिसातील गोपालपूरमध्ये भार्गवास्त्रची यशस्वी चाचणी जी आहे ती करण्यात आली. भार्गवास्त्र ही एक ड्रोन विरोधी प्रणाली आहे आणि या भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 3 चाचण्या याच्या घेण्यात आलेल्या आहेत. या दरम्यान 4 रॉकेट टाकण्यात आलेले आहेत आणि ते सर्व लक्ष्यांवरती जाऊन आदळले. भार्गवास्त्र हे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड म्हणजे अर्थातच SDAL ने विकसित केलंय. समुद्र सपाटीपासून 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या विविध भूप्रदेशांवर तैनातीसाठी डिझाईन करण्यात आलेली ही प्रणाली भारताच्या सशस्त्र दलांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. भार्गवास्त्र आणखीन एक जबरदस्त अशी प्रणाली आहे, आपल्या लष्कराच्या या सगळ्या ताफ्यात दाखल झालेली आहे. भारताला भार्गवास्त्र ही नवीन स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली मिळाली आहे. ओडिसातील गोपालपूरमध्ये भार्गवास्त्रची यशस्वी चाचणी करण्यात आली. भार्गवास्त्र ही एक ड्रोन विरोधी प्रणाली आहे. भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 3 चाचण्या याच्या घेण्यात आल्या आणि या दरम्यान 4 रॉकेट डागण्यात आले आणि ते सर्व लक्ष्यांवरती जाऊन आदळले. भार्गवास्त्र हे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड अर्थातच SDAL ने विकसित केलेलं आहे. समुद्र सपाटीपासून 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या विविध भूप्रदेशांवर तैनातीसाठी डिझाईन करण्यात आलेली ही प्रणाली भारताच्या सशस्त्र दलांकरता महत्त्वाची ठरणार आहे. तर मंडळी, भार्गवास्त्राचा पौराणिक संदर्भ महाभारतात वापरला गेलेला आहे. सर्वात घातक अस्त्र म्हणून महाभारतात याचा उल्लेख आहे. परशुराम यांनी शक्तिशाली अस्त्र निर्माण केलं आणि परशुराम यांनीच भार्गवास्त्र कर्णाला दिलेलं होतं. अस्त्र चालवणाराच या अस्त्राला रोखू शकतो. म्हणजे पुन्हा एकदा बघूयात, अस्त्र चालवणाराच या अस्त्राला रोखू शकतो. संपूर्ण ग्रह नष्ट करण्याची याची क्षमता होती असा संदर्भ हा पौराणिक संदर्भ जो तो सापडतो, म्हणून याला भार्गवास्त्र असं नाव देण्यात आलेलं आहे.
भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये बंगळुरूमध्ये जन्मलेल्या ड्रोनने सीमेपलीकडे दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीने इस्रायलच्या एल्बिट सिक्युरिटी सिस्टीमच्या सहकार्याने बनवलेला स्काय स्ट्रायकर, बघा स्काय स्ट्रायकरचा वापर करण्यात आला होता. सायलेंट किलर प्रमाणे या ड्रोनने त्याची भूमिका बजावली आहे. ते एक सशस्त्र UAV आहे जे बॅटरीवर चालतं आणि जवळजवळ आवाजहीन आहे. ते 1 ते 3 तास टिकू शकतं आणि 5 ते 10 किलोग्रॅम पेलोड वाहून नेऊ शकतं. 80 ते 100 किलोमीटरच्या रेंजमध्ये ते कार्य करतं. आता आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी की भारत हा सिंधू जलकरार रद्द ठेवणार आहे. सिंधू जलकरारावर भारतानं आपली स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत करार रद्दच राहणार आहे. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असं परराष्ट्र मंत्रालयाकडनं त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. पाकिस्तानकडून पाण्यासाठी भारतासमोर आता लोटांगण घातलं जात आहे. त्यांच्या जलशक्ती मंत्रालयाकडनं, त्यांच्या जलमंत्रालयाकडनं एक पत्र जे तिथल्या जलमंत्र्यांनी आपल्याला पाठवलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी सिंधू करार करण्यात यावा असं त्यांनी म्हटलंय. तो स्थगित आहे. 2022 पासून जर आपण पाहिलं तर सिंधू कराराच्या संदर्भातल्या ज्या काही महत्त्वाच्या बैठका जागतिक बँकांच्या प्रतिनिधींच्या मार्फत घेण्यात येत होत्या, त्या बैठकांनाच आपण उपस्थिती दर्शवली नाही. आणि आता तर या दहशतवादी कारवायांनंतर तो सिंधू करार करायचाच नाही ही भूमिका जी आहे ती भारतानं स्पष्ट केलेली आहे. भारत का मत एकदम स्पष्ट है. टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते. टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते. और पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता. The Indus Waters Treaty is held in abeyance and will be continued to be held in abeyance until cross-border terrorism by Pakistan is credibly and irrevocably stopped.